नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन-एक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण भारतीय लष्कर, इंडियन आर्मी विभाग यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत. 190 जागांकरता ही पदभरती 10वी पास या शिक्षण पात्रतेवर घेतल्या जात आहे. त्याकरता महिला पुरुष दोघेही अर्ज करू शकणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी कोणालाही फी लागणार नाही. त्यामुळे या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता. परंतु मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संबंधित पदांची माहिती, त्यासाठी मिळणारे वेतन, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया याबाबत संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यामुळे कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती करतो, तुम्ही जर आपल्या एन-एक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून आपले प्रश्न, आपली समस्या विचारू शकता. आपल्याला लगेच प्रतिसाद मिळेल. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण इंडियन आर्मी विभाग यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलो मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया इथे राबवल्या जात आहे. त्यासाठी पात्रता धारण करणाऱ्या भारतीय नागरिकांकडून या पदासाठी अर्ज मागवले जात आहे. तर कोणते पद या ठिकाणी भरले जात आहे तर या ठिकाणी बघा, CSBO म्हणजेच सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर हे पद ग्रेड 2 चे या ठिकाणी भरले जात आहे. आता तुम्ही म्हणाल की सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर हे पद कोणते आहे भारतीय लष्कर विभागामध्ये, त्यासाठी कोणती कामे करावी लागणार आहे, तर याची सुद्धा माहिती मी थोडक्यात देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा मित्रांनो, सैन्याच्या ऑफिस किंवा युनिटमध्ये फोन कॉल हाताळणे, त्यामध्ये कनेक्ट करणे अशी कामे त्या ठिकाणी करावी लागणार आहे. मुख्य कोणती कामे असणार आहे तर येणारे किंवा जाणारे फोन कॉल्स जोडणे, योग्य विभाग अधिकाऱ्यांना कॉल ट्रान्सफर करणे, इंटरकॉम किंवा टेलिफोन सिस्टम सांभाळणे, कॉल रेकॉर्ड किंवा लॉग मेंटेन करणे किंवा काही ठिकाणी ऑफिसची कामे या ठिकाणी करावी लागणार आहे. अशी मुख्यतः ही कामे सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर या पदासाठी निवड झाल्यानंतर त्या उमेदवाराची ते करावी लागणार आहे. आणि या पदासाठी जी काही शिक्षण पात्रता आहे मित्रांनो, ती कमीत कमी 10वी पास या ठिकाणी असणार आहे. तर 10वी पास या शिक्षण पात्रतेवर या सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर पदाची पदभरती भारतीय लष्कर विभागाकडून या ठिकाणी घेतल्या जात आहे. त्यासाठी 190 जागा भरल्या जात आहे. तर या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये याच संपूर्ण पदभरतीची माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून या पदभरतीची माहिती घेण्यास तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही. तर सुरुवातीला बघा मित्रांनो, शेड्यूल्ड या पदभरतीचे इथे देण्यात आलेले आहे. वेळापत्रक इथे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 2 मे 2026 पासून या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्यास सुरुवात झालेली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2026 पर्यंत देण्यात आलेली आहे. त्यानंतर या पदाची जी काही रिटन टेस्ट होईल, प्रॅक्टिकल टेस्ट होईल, इंटरव्ह्यू होईल, याची माहिती तुम्हाला रजिस्टर ईमेल आयडीच्या माध्यमातून प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. जे काही या पदभरतीचे शेड्यूल या ठिकाणी या विभागाकडून ठरवल्या जाईल, त्यानुसार तुम्हाला माहिती ईमेल आयडीच्या माध्यमातून या ठिकाणी कळवल्या जाणार आहे. तर अशा प्रकारचे हे वेळापत्रक इथे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. त्यानंतर या पदभरतीची जी काही व्हॅकन्सी आहे, कॅटेगरी वाईज व्हॅकन्सी याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, टोटल या पदाच्या 190 जागा या ठिकाणी भरल्या जातात, ज्यामध्ये कॅटेगरी वाईज व्हॅकन्सी इथे बघू शकता. प्रत्येक कॅटेगरीनुसार या पदाच्या जागा इथे भरल्या जात आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीमधील असाल त्या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता. ऑल ओव्हर इंडियामध्ये या ठिकाणी तुमची या पदासाठी ड्युटी असणार आहे. त्यानंतर या पदासाठी जो काही पे स्केल असणार आहे तो किती असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता. 21,700 प्लस अलाउन्सेस अशा प्रकारचं या ठिकाणी लेव्हल 3चं पे स्केल तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार इथे दिला जात आहे. एक उत्कृष्ट वेतन आणि कायमस्वरूपी नोकरी तुम्हाला भारतीय लष्कर विभागामध्ये CSBO या पदासाठी उपलब्ध होत आहे. तेव्हा तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल आणि अर्ज करण्यास इच्छुक असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. जी वयाची अट आहे मित्रांनो, ती 18 ते 25 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे. ओबीसी कॅटेगरीसाठी 3 वर्षाचं एज रिलॅक्शन आहे. SC/ST करता 5 वर्षाचं एज रिलॅक्शन, दिव्यांगांसाठी 10 वर्षाचं, त्यानंतर डिपार्टमेंट कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी 40 वर्षापर्यंत एज रिलॅक्शन इथे लागू करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी या पदभरतीसाठी जी काही वयाची अट लागणार आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन कशा प्रकारचे इथे लागणार आहे तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ही जी पदभरती या ठिकाणी घेण्यात येत आहे ती 10वी पास या शिक्षण पात्रतेवर या ठिकाणी घेण्यात येत आहे. जे उमेदवार या ठिकाणी 10वी उत्तीर्ण असतील त्यांनी नक्की ते प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर निवड प्रक्रिया कशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे तर या ठिकाणी बघू शकता, सुरुवातीला तुमची या ठिकाणी रिटन टेस्ट घेतल्या जाणार आहे. रिटन टेस्टच्या माध्यमातून तुमची निवड या पदासाठी होणार आहे. तर या रिटन टेस्ट करता सिलेबस
सिलेबस कशा प्रकारचा या ठिकाणी असणार आहे त्याची माहिती सुद्धा इथे देण्यात आली आहे. तर सुरुवातीला बघा पार्ट 1 मध्ये जनरल इंटेलिजन्स अँड न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड, पार्ट 2 मध्ये जनरल अवेअरनेस, पार्ट 3 मध्ये इंग्लिश, त्यानंतर पार्ट 4 मध्ये लॉजिक अँड रिझनिंग, अशा प्रकारचं या ठिकाणी 4 पार्टमध्ये तुमचं सिलेबस इथे दिला गेलेला आहे. प्रत्येक सिलेबस करता 25 गुण या ठिकाणी प्रत्येकी या ठिकाणी दिले गेलेले आहे. तर टोटल मित्रांनो 100 गुणांची ही परीक्षा या ठिकाणी रिटन टेस्टच्या माध्यमातून तुमची घेतल्या जात आहे. रिटन टेस्टमध्ये तुम्ही जर पात्र ठराल तर पात्र ठरल्यानंतर तुमची एक प्रॅक्टिकल टेस्ट आणि त्यानंतर इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुमची निवड प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे. तर अशा प्रकारचं सिलेक्शन प्रोसेसबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे. त्यानंतर काही टर्म अँड कंडिशन, काही महत्त्वाचे सूचना उमेदवारांकरता इथे देण्यात आलेल्या आहे. तर या सूचना तुम्ही जाहिरातीमधून वाचू शकता. जाहिरातीची PDF तुम्हाला जर पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो. टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ही जाहिरात तुम्ही या ठिकाणी प्राप्त करू शकता आणि या जाहिरातीसोबतच एक अर्जाचा नमुना या ठिकाणी दिलेला आहे. तो अर्जाचा नमुना कशा पद्धतीने या ठिकाणी भरायचा त्याची सुद्धा माहिती मी व्हिडिओच्या शेवटी देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक फॉर्म जो आहे तो या ठिकाणी भरायचा आहे आणि फॉर्म पूर्णपणे भरल्यानंतर sunshine.rise&nick.in या दिलेल्या ईमेल आयडीवर या ठिकाणी पाठवायचा आहे. तर अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी करायचा आहे याची संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊन या पदासाठी जो अर्ज या ठिकाणी भरायचा आहे त्याची माहिती घेऊन या पदासाठी तुम्ही अर्ज इथे सादर करू शकता. तर बघा मित्रांनो, हा जो फॉर्म या ठिकाणी जाहिरातीसोबतच जोडला आहे तर तो तुम्हाला Adobe PDF मध्ये या ठिकाणी ओपन करायचा आहे. यामध्ये या ठिकाणी बघू शकता संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. सुरुवातीला SSCच्या सर्टिफिकेटनुसार तुमचं जे काही पूर्ण नाव आहे ते या ठिकाणी भरायचं आहे. त्यानंतर तुमच्या वडिलाचे नाव, त्यानंतर तुमच्या आईचे नाव, त्यानंतर तुमचं जे काही डेट ऑफ बर्थ असणार आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं जे काही लिंग, जेंडर आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे आणि या बॉक्समध्ये तुमचा अलीकडे काढलेला फोटो या ठिकाणी चिकटवून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं जे काही वय वर्ष इथे येत असेल ते इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची जी काही कॅटेगरी असणार आहे ती इथे टाकून घ्यायची आहे. तुम्ही भूतपूर्व सैनिक आहात का ते इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही दिव्यांग आहात का इथे टाकून घ्यायचं आहे. तुमचं नॅशनॅलिटी कोणतं आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये तुमचा मोबाईल क्रमांक, STD कोड, त्यानंतर तुमचा परमनंट ॲड्रेस इथे टाकून घ्यायचा आहे. तुमचा जो काही परमनंट ॲड्रेस आहे तो आधार कार्डनुसार इथे टाकून घ्यायचा आहे. तुमचा रजिस्टर्ड ईमेल ID, त्यानंतर तुमचा आधार नंबर, त्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमचा करस्पॉन्डेंट ॲड्रेस इथे टाकून घ्यायचा आहे पिनकोड सहित. त्यानंतर तुमचं जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन झालेलं असेल, ही जी भरती आहे 10वी पास या शिक्षण पात्रतेवर या ठिकाणी होत आहे. तर 10वी पास या शिक्षण पात्रतेची माहिती तुम्हाला इथे भरून घ्यायची आहे. त्यानंतर हायस्कूल क्वालिफिकेशन झालेलं असेल त्याची सुद्धा माहिती इथे भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला कोणता एक्सपिरियन्स आहे का, एक्सपिरियन्स बाबत माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट्स कोणकोणती या ठिकाणी जोडणार आहात तर त्या डॉक्युमेंटच्या समोर जो काही या ठिकाणी बॉक्स दिलेला आहे त्या चेक बॉक्सवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता एक डिक्लेरेशन इथे दिलेलं आहे. तर डिक्लेरेशन या ठिकाणी वाचून त्या ठिकाणी तुमचं ठिकाण इथे टाकायचं आहे, तुमची डेट इथे टाकायची आणि त्या ठिकाणी सिग्नेचर करून तो अर्ज संपूर्णपणे या ठिकाणी भरायचा आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघा मित्रांनो, संपूर्ण अर्ज या जाहिरातीसोबत या ठिकाणी जोडलेला आहे आणि हा जो अर्ज आहे मित्रांनो तो Adobe PDF मध्ये या ठिकाणी ओपन करायचा आहे. Adobe PDF मध्ये या ठिकाणी माहिती भरून या ठिकाणी तुम्हाला तो अर्ज आणि त्यासोबत तुमची कागदपत्रे या ठिकाणी जोडून तो अर्ज तुम्हाला दिलेल्या ईमेल आयडीवर विभागाच्या पाठवायचा आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे. तर अर्ज सादर करण्याबाबत थोडक्यात माहिती मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो 190 जागांकरता CSBO हे पद भारतीय लष्कर या विभागाकडून या ठिकाणी भरल्या जात असून त्याची जाहिरात त्या ठिकाणी भारतीय लष्कर, इंडियन आर्मी या विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या. ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.